पुणे मुंबईसह देशभरात घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रकरणात फरारी असलेल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं लखनौतून काल अटक केली। त्याच्यावर 3 लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं। रिजवान अली उर्फ सामी अली उर्फ अबुल सलामी उर्फ दानिश असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे। रिजवान मूळचा दिल्लीतील दर्यागंज भागातील आहे। कोथरूड भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकानं 2023 मध्ये दुचाकी चोरी प्रकरणात दोघांना अटक केली होती। या प्रकरणाचा तपास सुरू असताना दोघे जण देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती। दोघे जण पुण्यातील कोंढव्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती। पोलिसांनी कोंढव्यातील घरावर छापा टाकला तेव्हा तिथून बॉम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं। तसंच शहरातील संरक्षक विषयक संस्थांची माहिती असणारी कागदपत्र जप्त करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास दहशतवादी विरोधी पथकाकडून करण्यात येत होता। संबंधित तपास त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता।